तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बागायती पिकाचे टॉप 3 वाण. जे वाण तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये लागवड केली, व्यवस्थित व्यवस्थापन केलं, फवारणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, तर तुम्हाला एकरी त्या ठिकाणी 15 ते 20 क्विंटल कापूस हमखास होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपला पहिला वाण आहे तो म्हणजे मैको सिरीज कंपनीचा व्हरायटी हा धनदेव प्लस. शेतकरी मित्रांनो, ह्या व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे टपोरे बोंड ही 5 टाकाच्या बोंडाची संख्या जास्त आहे. आणि त्या ठिकाणी हा जो वाण आहे हा 160 दिवसामध्ये तयार होणारा वाण आहे. तर ह्या वाणी सुद्धा तुम्ही लागवड करू शकता आणि जबरदस्त असल्या ठिकाणाचं त्या ठिकाणी उत्पादन आहे आणि वेचायला सोपं आहे. त्यानंतर दुसरा वाण आहे म्हणजे सगळ्यात परिचयाचा टेरा सीड्स कंपनीचा त्या ठिकाणी पारस ब्रह्मा. शेतकरी मित्रांनो, हा वाण सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लागवड करू शकता. याचं सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पादन आहे. बोंडाचं वजन सर्वात जास्त येतं. बोंड थोडं बारीक आहे, परंतु बोंडाचं जे वजन आहे खूप चांगलं आहे आणि चांगल्या प्रकारचं आवड तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातं. आणि भारी जमिनीमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता आणि पाण्याचं व्यवस्थापन असणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा जो वाण आहे तो म्हणजे श्रीकर सीड्स कंपनीचा जय हो. आता जय हो मार्केटमध्ये 2 कंपनीचे, हा जो आहे नंदीबैल आणि हे जे काही बोंड आहे किंवा जे काही श्रीकर सीड्स आहे या कंपनीचा जर तुम्ही जय हो लागवड करू शकता तर हा सुद्धा वाण लागवड करू शकता. जबरदस्त या व्हरायटीचं उत्पादन आहे. जबरदस्त टपोर बोंड, 5 पाण्याची संख्या जास्त, रस शोषण सहनशील हा वाण आहे. कारण याच्या पानावर त्या ठिकाणी बारीक केसाळ लव असल्या कारणाने रस शोषण करण्याचा किडीचा जो काही प्रादुर्भाव आहे तो खूप कमी प्रमाणात होतो. जर तुम्ही ह्या 3 पैकी किंवा ह्या 3ही वाणाची जर तुमच्या शेतामध्ये लागवड केली तर हमखास तुम्हाला तुमच्या कपाशी पिकाचं उत्पादन चांगलं मिळणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेतीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपले जे काय पेज आहे ते फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.